आज आपण बीड येथील सोमेश्वर मंदिरामध्ये आहोत. स्वच्छता आणि येथील प्रसन्नता हे या सोमेश्वर मंदिराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. समोरच्या बाजूला गाईसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. पाय धुण्यासाठी वेगळी सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. जुन्या पद्धतीचं असणारं हे मंदिर अधिक विकसित करण्यात आलेलं आहे. चला मग आता आपण घेऊया सोमेश्वराचं दर्शन. नंदी महाराज, गणपती, महादेवाच्या मंदिरासोबतच मारुती, हनुमान महाराज की जय. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुती मंदिरासोबतच प्रभू श्रीरामाचे मंदिर, यासोबतच श्रीकृष्ण यांचीही मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. यासोबतच संत ज्ञानेश्वर, पांडुरंग आणि रुक्मिणी यांचंही मंदिर या ठिकाणी आहे.